नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी येथे 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत स्वर्गीय अनंतराव माणिकराव चाटे स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या समारोहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामकथा, व्याख्यान, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचा समारोप काल्याच्या कीर्तनाने करण्यात आलाय. विशेष म्हणजे वसंतराव नाईक विद्यालय वरवटी येथे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरुवातीला प्रतिमा पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गावच्या सरपंच शुभांगी सुधीर चाटे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुधीर ज्ञानोबा चाटे, उपसरपंच गोविंद रावसाहेब उघडे, संस्थेचे सचिव नरसिंग अनंतराव चाटे, मुख्याध्यापक शिवाजीराव चाटे, एसटी ड्रायव्हर राजाभाऊ बंकट चाटे, कार्याध्यक्ष ज्ञानोबा अनंतराव चाटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी गावच्या विकासासाठी पुढे आलेल्या सुधीर ज्ञानोबा चाटे यांनी प्रास्ताविक करताना अधिक माहिती दिली आहे. मी या ठिकाणी फक्त एकाच गोष्टीसाठी उभा आहे की आपण शहरातील अनेक इंग्लिश स्कूल असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, त्या शाळेतील कार्यक्रम बघतो. पण मी फक्त आज आपल्या संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचं, प्रथमतः सर्व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो की शहरातील इंग्लिश स्कूलच्या तोड कार्यक्रम आपण या ठिकाणी आज साजरा करत आहात. व दुसरी गोष्ट, एक मला या ठिकाणी बोलावीशी वाटते की आज आपल्या सर्वांच्या मुलांच्या कलागुणांना या ठिकाणी सादरीकरण करण्याची संधी मिळते. त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. पुन्हा एकदा मी सर्व संस्थेतील कर्मचाऱ्यांचे, गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. विशेष म्हणजे शहरातील इंग्लिश शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन सारखे या गावात स्नेहसंमेलन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वसंतराव नाईक विद्यालयाचे बहारदार वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर उत्कृष्ट सादरीकरण करत नाट्यछटा, गीत गायन, विविध कार्यक्रम सादर केले. हरिभक्तपरायण किसन महाराज पवार, अंबाजोगाई होळ येथील हरिभक्तपरायण शरद पवार शास्त्री यांचे कीर्तन झाले. तसेच रक्तदान शिबिरही घेण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप काल्याचे कीर्तन मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी श्री संत भगवान बाबा माऊली दादा संस्थान, श्रीराम नगर, खडकी येथील हरिभक्तपरायण कृष्णानंदजी महाराज मुंडे यांच्या अमृततुल्य वाणीने सप्ताहाचा समारोप करण्यात आला आहे. आपल्या या पवित्र वरवटी या नगरीमध्ये सज्जनांनो, प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य असतं की कार्यक्रम कशाच्या निमित्ताने आहे. श्री हरीच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने पवित्र आणि पावनभूमी झालेली वरवटी या नगरीमध्ये सज्जनांनो, ज्यांचं बालपण गेलं, ज्यांचं तारुण्य पण गेलं, ज्यांच्या जीवनाचा संघर्ष समाप्त झाला, आपल्या वरवटी या नगरीमधले सज्जनांनो, स्वर्गीय अनंतराव माणिकराव चाटे यांच्या 3ऱ्या पुण्यतिथी निमित्त, बरोबर आहे ना, म्हणजे सांगत जा, कारण पुण्यतिथीच्या निमित्ताने
त्यांच्या पोटी 3 रत्न जन्माला आले. पहिल्या रत्नाचं नाव आहे ज्ञानोबा अनंतराव चाठे. दुसऱ्या मुलाचं नाव आहे विठ्ठल अनंतराव चाठे. आणि तिसऱ्या मुलाचं नाव आहे नरसिंग, बरोबर आहे ना, अनंतराव चाटे. या तिन्ही मुलांनी दादांनो एकत्रित येऊन, याला पितृवचन म्हणायचं, म्हणजे बापाचं वचन पूर्ण केलं याला पितृवचन म्हणायचं. कारण माय बापाचं वचन पाळणं हे मुलासाठी अतियोग्य आहे. म्हणून सज्जनांनो पितृवचन सेवापती ही खरी विष्णूची महापूजा आहे सज्जनांनो. दुसरा उल्लेख करायची गरज नाही. आणि चलता बोलता संघर्षामध्ये सज्जनांनो मनुष्याला काही जास्त आयुष्य नसतंय. जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत दादानो मेहनत आणि कष्ट करणाऱ्या माणसाला या समाजात काहीच कमी नाही. मराठी कळती ना? कष्ट आणि मेहनत करणाऱ्या माणसाला काहीच कमी नाही. फक्त जीवन रस्ता प्रवास करीत असताना दादानो फक्त एकच डोक्यात ठेवा, रस्ता प्रवास करीत असताना तुम्हाला खूप त्रास सुद्धा आहे आणि तुम्हाला त्यात सुख सुद्धा आहे. असा आपल्या या वरवटीमध्ये ज्यांना दादानो लहानपण घालवलं, तारुण्य पण घालवणं, उतरत्या वयामध्ये ज्यांची आत्मज्योत भगवंतात विलीन झाली असे स्वर्गीय अनंतराव माणिकराव चाटे, त्याला उर्फ काय म्हणतात, दादा. दादा तिथं कंसात केलं असतं म्हणजे मी लगेच बघितलं असतं. इकडे केलं. असा हा दादांच्या जीवनामधला संघर्ष मला आदरणीय आमच्यावर प्रेम करणारे भानुदास दादाने सांगितला होता. चलत्या वेगामध्ये मी थोडक्यात सांगतो सज्जनांनो. 15 वर्षे आपल्या गावामध्ये पद सुद्धा स्वीकारलं, सरपंच पद. 15 वर्षे सेवा केली आपल्या गावामध्ये संघर्षाच्या वतीनं. काही वर्षे ते चेअरमन राहिले. पुन्हा 1989 साली संस्था स्थापित केली. खूप मोठ्या पुरस्कारामधून त्यांना मोठं संघर्ष करून सज्जनानो जगामध्ये एक आपलं आत्मचरित्र रूप लिहून ठेवलं की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत दादांचं नाव अमर आहे असं म्हणायला हरकत नाही. का माणूस गेल्यानंतर सज्जनानो माणसाचं जे अस्तित्व राहतं त्याला चरित्र म्हणतात. काही माणसाचे चरित्र राहतात पण विचित्र राहतात, तसं दादांचं नाही. दादांनो आल्याच मला कळालं. कारण तुमची भूमिका सांगते, तुमचे म्हणजे गावातील माता मावल्या, गावातील तरुण वर्ग, गावातील सर्व टाळकरी मंडळी, गावातील सर्व त्यांच्यावर प्रेम करणारी भक्त मंडळी. कारण दादाचं अस्तित्व हे तुमच्या येण्यानं कळतं, सांगण्याची गरज नाही. विठाला विठाला. अतिशय उत्तम नियोजन यावेळी चाटे कुटुंबीय व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सर्वांचे मोठे सहकार्य लाभले. गावकऱ्यांनीही मोठा प्रतिसाद दिलाय. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.